ओम शांती. आज 14/5/2026 सद्गुरुवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी आपल्याला श्रीमत दिलेली आहे की कोणालाही नाराज करू नका, वफादार आणि सत्यतेवर राहा, सत्यतेच्या गुणाला धारण करा. आणि बाबांनी सांगितलं भले तुम्ही पैसे आहेत तर घर बांधा, सफल करा, हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी, जे रुहानी आत्म्याचा दवाखाना आणि युनिव्हर्सिटी अर्थात विद्यापीठ जरूर उघडा. त्यासाठी पण बाबांनी आज मत दिली. आणि बाबांनी विशेष आज भक्ती आणि ज्ञान याबद्दलही फरक कसा आहे खूप स्पष्ट केलेला आहे आजचा भक्ती आणि ज्ञानाबद्दलचा. तर या सर्व गोष्टींना आज बाबांनी सांगितलं. चला आज मुरली ऐकूया आपण. सद्गुरुवारचे महावाक्य आहेत. गोड मुलांनो, जसे बाबा प्रेमाचे सागर आहेत तसे तुम्हालाही प्रेमाचे सागर बनायचे आहे. बाबा जसे प्रेम करतात ते अन्य कुणीही करू शकत नाही, म्हणून तुम्ही कोणालाही नाराज करू नका. प्रश्न: कोणत्या प्रकारचे विचार चालत राहिले तर खुशीचा आनंदाचा पारा अवश्य चढेल? उत्तर: आता आम्ही ज्ञानरत्नांनी झोळी भरत आहोत. पुन्हा आत्म्याची खाण किंवा आपलं खातं भरपूर होणार आहे आणि सतयुगात आम्ही सोन्याचे महल बनविणार आहोत. बाबा म्हणतात हे विचार चालत राहिले पाहिजे. आमचा हा ब्राह्मण कुल उत्तम कुळ आहे आणि ही खरी खरी सत्यनारायणाची कथा आम्ही ऐकत आहोत आणि दुसऱ्यांनाही ऐकवायचं आहे. असे विचार जर चालत राहिले, खुशी अर्थात आनंदाचा पारा चढत जाईल. आज बाबांनी खूप सुंदर याचं विश्लेषण मुरलीमध्ये केलेलं आहे. ओम शांती. श्रीमत म्हणजे श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत, आणि श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत फक्त निराकार परमात्म्याचीच आहे. आठवणीची यात्रा अति गोड आहे आणि बाबा म्हणतात जितकी आठवण तुम्ही कराल तितकं बाबा सुद्धा आपल्याला गोड वाटतील. आज बाबांनी नवीन शब्द वापरलेला आहे की आठवण ही गोड आहे आणि आपण मनातून प्रेमाने जितकी बाबांची आठवण करू, आणखीनच बाबांप्रती प्रेम, बाबा आणखीनच आपल्याला गोड वाटतील. बाबा जसे काय सॅक्रिन आहेत, प्रेमाचे सॅक्रिन, आनंदाचे सॅक्रिन. सॅक्रिन अर्थात अति, अति गोड है ना, अति सर्वोच्च. बाबा म्हणतात मी जसा आहे तसा त्या रूपात तुम्ही मला आठवण करा. बाबांनी बाबा म्हणतात भक्तीमध्ये तुम्ही विविध रूपाने मला आठवण केलं, पण आता संगम युगावर मी जसा आहे त्या रूपात तुम्ही मला आठवण करा. कारण बाबा म्हणतात आत्मा भिन्न भिन्न रूपामध्ये आपली आपली भूमिका वटविते आणि म्हणतात पण मी राष्ट्रपती आहे, मी मुख्यमंत्री आहे. तर ही आत्मा म्हणते, आत्मा बोलते, भूमिका वटवत आहे राष्ट्रपतीची, परंतु या शरीराला चालवणारी शक्ती आत्मा आहे. ही स्मृती आपल्याला सदैव असायला हवी. बाबा सांगतात आधी सतयुगामध्ये जेव्हा आत्मे होते तर त्यांना पण शरीर होतं, पण त्यांची आयु दीर्घ होती. आता शरीर आहे पण शरीराची आयु आता दीर्घ नाही. पुढे बाबांनी सांगितलं की तुम्हाला बाबा घर बनवण्यासाठी कधीही मना करत नाहीत, नको म्हणत नाहीत. घर भले बनवा, पैसा आहे सफल करा, परंतु बाबांनी सांगितलं घरामध्येच आत्म्यांचा दवाखाना, आत्म्यांसाठी शाळा, विद्यापीठ घरातच उघडा. ती सुद्धा एक प्रकारे सेवा आहे. बाबा म्हटले काहीही खर्च न करता निरोगी काया, धन, आनंद 21 जन्मासाठी प्राप्त करायचं असेल तर ज्ञानाला धारण करा आणि ही आत्म्याची शाळा, आत्म्याचा दवाखाना
जरूर उघडा. बाबांनी सांगितलं हे या प्रकारे जर केलं तर हे आपला पैसा धन सफल केल्यासारखे आहे. कारण एखाद्या आत्म्याचं जरी कल्याण झालं तर ते कल्याण आपल्या खात्यामध्ये जमा होईल. बाबा म्हणतात मी दाता आहे, देण्यासाठी आलो आहे. तुम्ही सुद्धा दाताचे बच्चे मुले दाता बना. पुढे बाबांनी 84 जन्माची सीडी आठवण करून दिली. सतयुगामध्ये 8 जन्म, त्रेतायुगामध्ये 12 जन्म, द्वापर युगामध्ये 21 जन्म आणि कलियुगामध्ये 42 जन्म. हे तर झाले 83 जन्म. मग एक जन्म कुठे आहे? तो आहे संगम युगावर. 84 जन्माची संपूर्ण सीडी बाबांनी आज आपल्याला समजावून सांगितली. बाबा म्हणतात 5000 वर्षापूर्वी पण मी आलो होतो आणि पुढे 5000 वर्षानंतर पण पुन्हा मी तुम्हाला भेटणार आहे. कारण हे अविरतपणे चालत असलेलं चक्र आहे. या सृष्टीच्या चक्रामध्ये प्रत्येक आत्मा आपापली भूमिका वठवीत आहे. बाबा म्हणतात भक्ती आहेच गृहस्थीसाठी. मी तुम्हाला ज्ञान शिकवण्यासाठी आलो आहे, शिक्षण देण्यासाठी आलेलो आहे. म्हणून आता बाबांजवळ कृपा आशीर्वाद मागायचं नाहीये. अभ्यास करायचा, स्वतःला योग्य बनवायचं आणि मग आपोआपच प्राप्ती आपल्याला होणार आहे. बाबा म्हणतात भक्तीमध्येही मागणे किंवा भक्तीमध्ये आवाज देणे, ओरडणे ह्या विधी आहेत. इथे तुम्हाला मागायचं नाही. बाबा म्हणतात आशीर्वाद अनेक जन्मापासून तुम्ही घेत आलेले आहात, तरीही मनुष्य आत्मा सतोप्रधान किंवा श्रेष्ठ नाही बनू शकली. म्हणूनच बाबा म्हणतात कृपा आशीर्वाद याद्वारे काहीही होणार नाही. इथे कृपा आणि आशीर्वादाची गोष्टच नाही. पुढे बाबांनी सांगितलं श्रीकृष्णाच्या हातात स्वर्गाचा गोळा दाखवतात आणि लक्ष्मी नारायण मोठे झाल्यानंतर लक्ष्मी नारायणच तेच बनतात. मोठे झाल्यानंतर राधा कृष्णच स्वयंवरानंतर राजगादीवर जेव्हा बसतात त्यांना लक्ष्मी आणि नारायण हे नाव पडलं जातं. 35 वर्षाचे झाल्यानंतर राज्याभिषेक होतो किंवा 35 वर्षाचे झाल्यानंतर त्यांचा विवाह सोहळा होतो आणि मग त्यांना लक्ष्मी आणि नारायण हे नावाविधान पडले जाते. श्रीकृष्ण सागरामध्ये पिंपळाच्या पानावरती अंगठा चोखत आले. हे चित्र आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे, याचं वर्णनही शास्त्रांमध्ये ऐकलेलं आहे. पण बाबा सांगतात या सर्व गोष्टी आहेत. नदीच्या पैल तीरावरती घेऊन जाणे, नदीमधून जात असताना श्रीकृष्णाचा पाय नदीच्या जलास टच होतो, स्पर्श करतो आणि पाणी आपोआप ओसरते. ही कशाची निशाणी आहे हे आजपर्यंत कुणीही सांगू शकलं नाही. म्हणून बाबांना याचा अर्थ सांगावा लागतो की कलियुगातून सतयुगात जाण्यासाठी या संगम युगाच्या नावेतून बसून आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि प्रकृतीवरती विजय प्राप्त करायचा आहे. या सर्व रहस्यांना बाबा आपल्याला सांगतात. म्हणून बाबांनी स्पष्ट सांगितलं की उलट्या सुलट्या गोष्टीवर आता विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवून भक्तीमध्ये राहून ज्ञानाचा विसर पडायला नको. बाबा म्हणतात शास्त्र अभ्यास जोपर्यंत आतापर्यंत जो आपण केलेला आहे तो आता विसरा. कारण बाबा म्हणले तुम्हाला देहाला सुद्धा विसरायचं आहे. मग आतापर्यंत जे केलं ऐकलं हेच फळ आज आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे. तर आता दुसऱ्या गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. बाबा म्हणतात कामचितेवर बसून तुम्ही काळे बनलात, आता ज्ञानचितावर बसून पुन्हा आत्म्याला गोर सत्वप्रधान बनायचं आहे. आता बाबा म्हणले उतरत उतरत इतके गरीब आणि कंगाल झालेले आहात, आता पुन्हा ब्राह्मण चोटी अर्थात ब्राह्मण शेंडी विराट रूपामध्ये जी सर्वोच्च जागा आहे तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. ही खरी खरी सत्यनारायणाची कथा चालू आहे. नारायण कसे बनायचे ही कथा
बाबा आपल्याला येऊन सांगतात आणि आपण रोज सत्यनारायणाची कथा अर्थात ईश्वरीय ज्ञान ऐकत आहोत. बाबा आपल्याला घेऊन जाण्यासाठी आले आहेत आणि इतके आत्मे आहेत असंख्य. इतक्या आत्म्यांना बाबा वापस घेऊन जातात. परंतु आज बाबांनी खूप सुंदर पॉइंट सांगितलेला आहे, परंतु कुठलाही आवाज होत नाही. जसं बाबांनी उदाहरण दिलं, मधमाशांचं पोळं असतं. राणी माशी पुढे चालते आणि पळते आणि तिच्या मागे अन्य माशी मधमाशा पळतात, परंतु किती आवाज करतात, कंटिन्युअस त्यांचा आवाज असतो. परंतु इतके सारे आत्मे परमात्म्याच्या सोबत वापस जातात, परंतु आवाज होत नाही. बाबांनी पुढे भुंग्याचं सुद्धा उदाहरण दिलं. भुंगा सतत भू भू करत राहतो, विष्ठेमधील किड्याला घेऊन येतो, आपल्या घरामध्ये ठेवतो आणि सतत त्याला भू भू करतो आणि खरोखर विष्ठेमधल्या किड्याला सुद्धा पंख येतात. तसं बाबा म्हणतात, तुम्हाला स्वला बदलायचंय, ज्ञानाला धारण करून ज्ञानाचे दान सतत करायचे आहे. भूभू करून अनेक आत्म्यांना परिवर्तन करायचे आहे. ही सेवा करायची आहे. बाबा म्हणतात वाचन केलं, लिहिलं, चिंतन केलं तर राजा बनाल. अभ्यास, चिंतन, मंथन, धारणा नाही तर नौकर चाकर बनावं लागेल. श्रीमतानुसार चालायचे. असे नको की एक रूप दिली सेवा केंद्र बस. बाबा म्हणले सेवा केंद्रावर एक रूम देऊन टाकली सेवेसाठी आणि दुसऱ्या रूम मध्ये आपण आपलं मांस खात राहिले, उलट सुलट करत राहिले. हे चूक आहे. यामध्ये पुण्य जमा होत नाही. एक रूम देणे आणि आपण आपले कर्म न सुधारणे याद्वारे काही पुण्यकर्म नाही होणार. बाबा म्हटले खूप मोठी लॉटरी तुम्हाला लागत आहे. कुणालाही आता तुम्हाला दुःखी करायचं नाही, नाराज करायचे नाही, सर्वांना सुख द्यायचे आहे. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या अशा मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. रुहानी अर्थात आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी सर्वप्रथम पॉइंट आहे, कोणत्याही उलट्या सुलट्या गोष्टीवर विश्वास ठेवून उलटे सुलटे कर्म करायचे नाही. जे आजपर्यंत शिकलात ते विसरा आणि अशरीरी बनण्याचा अभ्यास करा. पुढे दुसरा पॉइंट आहे, फक्त आशीर्वादावर चालायचे नाही, स्वतःला पवित्र बनवायचे आहे. बाबांना प्रत्येक पावलावर अनुकरण करायचे आहे. दुःख द्यायचे नाही, कुणासही कधीही नाराज करायचे नाही. आजचं वरदान आहे, खऱ्या लीनतेच्या आधारावर अनेक संघ तोडून एक संघ जोडणारे संपूर्ण इमानदार भव. बाबा सांगतात की संपूर्ण इमानदार ते ज्यांना स्वप्नातही बाबा आठवतात. बाबांचे ज्ञान, बाबांची स्तुती, महिमा ज्यांना आठवतात ते बाबा म्हणले लीनतेच्या आधारावर अन्य सर्व संघापासून दूर राहतील. बाबांसोबत त्यांचा संबंध योग जोडलेला असेल आणि तेच खरे इमानदार मुले असतील. दुसरे रंग त्यांना लागू शकत नाहीत आणि ते नेहमी पहिला वायदा लक्षात ठेवतात, एक बाबा दुसरा न कोई, दुसरं कुणीही नाही. म्हणून ते संपूर्ण इमानदार बनतील. पुढे बाबांनी आजचा सुविचार सांगितला, सत्यतेची स्वस्थिती परिस्थितीमध्ये पण आपल्याला संपूर्ण बनवते. सत्यतेची स्वस्थिती परिस्थितीमध्ये पण संपूर्ण बनवते. आजचा अव्यक्त इशारा सदा अचल अडोल एकरस बनण्यासाठी
नेहमी आज दिवसभर हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आम्ही उच्च ते उच्च बाबांची मुले आहोत हे लक्षात ठेवले तर अवस्था एकरस राहील. दुसरा पॉइंट आहे, जसं एकाशी संबंध ठेवला तर एकरस अवस्था आपोआप बनते. दुसरीकडे मोह खेचला तर एकरस म्हणता येणार नाही. एक बाबांशिवाय सर्व बघूनही आपल्याला नाही पाहायचं, साक्षी बनायचंय. तर या अभ्यासाला आज बाबांनी ग्रहपाठाच्या रूपात आपल्या सर्वांना दिलेलं आहे. आज दिवसभर याचं चिंतन मंथन करूया. आज कोणालाही दुःख द्यायचं नाही, नाराज करायचं नाही, उलट्या सुलट्या गोष्टीवर विश्वास ठेवून अज्ञानाच्या रस्त्यावर आपल्याला चालायचं नाही. संपूर्ण वफादार आणि सत्यतेच्या आधारावर इमानदार बनायचे आहे. हा पक्का दृढ निश्चय करूया. ओम शांती.